नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस भरती दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा भरपूर विद्यार्थी जे आहे ते वेट करत होते, की दुसरी मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे. तर बघा दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचे पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले नसेल, तर अशा विद्यार्थ्यांचे नाव दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये आले आहे की नाही, हे तुम्हाला जर का चेक करायचे आहे, ते कशाप्रकारे चेक करायचं, याची संपूर्ण जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच बघा प्रत्येक डिव्हिजनमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे, सर्वात कमी कट ऑफ कोणत्या डिव्हिजनमध्ये गेलेला आहे, याच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की महाराष्ट्र सर्कल मेरिट लिस्ट 2 जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही जी मेरिट लिस्ट आहे 10 एप्रिल 2026 म्हणजे की बघा 10 एप्रिलला जे ते अखेर वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही पीडीएफ बघितली नसेल, तर बघा ही जी पीडीएफ आहे वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार, किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती ही जी मेरिट लिस्ट आहे मी अपलोड केलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल, तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण जे माहिती आहे बघू शकाल. आता बघा जेवढे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहे शुड गेट द डॉक्युमेंट व्हेरिफाईड ॲट द डिव्हिजनल ऑफिस ऑफ द डिव्हिजन. यामध्ये जर बघितलं जेवढे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना जर बघितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर बघितलं, तर 27/4/2026 या तारखेच्या अगोदर जर बघितलं, तर जे ऑफिस आहे डिव्हिजनल ऑफिस जे डिव्हिजनमध्ये तुमच्या, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता बघा कॅन्डिडेट शुड रिपोर्ट विथ ओरिजिनल अँड 2 सेट्स ऑफ फोटो कॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट. बघा विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर ओरिजिनल आणि 2 सेट ऑफ फोटो कॉपीज जे आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता पहिली मेरिट लिस्ट जर बघितली तर 6 मार्चला देण्यात आलेली होती. त्यानंतर जर बघितलं तर 10 एप्रिलला जे आहे मेरिट लिस्ट सेकंड जी आहे तुमची इथे लावण्यात आलेली आहे. आता बघा अहिल्यानगर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर प्रत्येक डिव्हिजननुसार किती कट ऑफ मार्क गेलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. आता पीडब्ल्यूडी साठी जर बघितलं तर 86 तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे. आता जे काही युआर, एससी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी कॅटेगरी असतील, तर त्यांचा जो कट ऑफ आहे अहिल्यानगर डिव्हिजनमध्ये, तर बघा तुम्हाला इथं 94 आणि 95 या रेंजमध्ये जर बघितलं तर ईडब्ल्यूएस आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ दिसून येणार आहे. सोबतच ओबीसी कॅटेगरीचा आणि एसटी कॅटेगरीचा जर कट ऑफ बघितला आपण, तर बघा 89.5 म्हणजेच की बघा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तुम्हाला 90च्या खाली बघायला मिळणार आहे अहिल्यानगर डिव्हिजनमध्ये. बाकी जे कॅटेगरी आहे त्यांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 90च्या वरती बघायला मिळणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. अहिल्यानगर डिव्हिजन झाल्यानंतर बघा अकोला डिव्हिजनमध्ये जर बघितलं, तर या अगोदर जर बघितलं आपण पहिल्या मेरिट लिस्टमध्ये अकोला डिव्हिजनमध्ये चांगला हाय कट ऑफ जो गेलेला होता. त्यानंतर बघा दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये पण बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ तुम्हाला इथं प्रत्येक कॅटेगरीचा बघायला मिळणार आहे. शिवाय बघा एसटी कॅटेगरीचा जर कट ऑफ सोडला आपण, तर बघा यामध्ये 89.83 म्हणजे की बघा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 90च्या खाली तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. बाकी जेवढ्या काही कॅटेगरी आहे त्यांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 93, 94, 95 या रेंजमध्ये बघायला मिळणार आहे. आता बघा तुमचे नाव जर का या लिस्टमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्ट 2 मध्ये पण नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी बघा तुमचा डिव्हिजन कोणता तुम्ही अप्लाय केलेला होता आणि तुम्हाला किती 10वी मध्ये मार्क्स होते ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा समोरच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव असू शकेल की नाही, आणि बघा टोटल मेरिट लिस्ट किती लागण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला माहिती मी तो व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा. अकोला डिव्हिजन झाल्यानंतर बघा अमरावती डिव्हिजन मध्ये जर बघितलं तर ओपन मध्ये बघा 94 आणि एसटी कॅटेगरीमध्ये बघा 90, पीडब्ल्यूडी मध्ये बघा 87. अशा प्रकारे जर बघितलं तर अमरावती डिव्हिजन मधचा जो कट ऑफ आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता बघा यामध्ये बघा एससीचा कट ऑफ जो आहे 93.5. त्यानंतर जर बघितलं संपूर्ण जर बघितलं तर अमरावती डिव्हिजन मध्ये पण 90च्या वरच तुम्हाला इथं कट ऑफ जो आहे बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं अमरावती डिव्हिजन झाल्यानंतर बीड डिव्हिजन मध्ये जर बघितलं, तर बघा बीड डिव्हिजन मध्ये पण बघा काही कट ऑफ मध्ये जर बघितलं तर कमतरता आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. यामध्ये पण बघा 96, 97, 95 या रेंज मध्ये जर बघितलं तर कट ऑफ जो आहे मेरिट लिस्ट मध्ये इथे लागलेला आहे. त्यानंतर बघा बीड डिव्हिजन झाल्यानंतर भुसावळ डिव्हिजन मध्ये बघा तुम्हाला इथं ओपनचा जो कट ऑफ आहे 95 आणि ओबीसी कॅटेगरी जर बघितलं तर 92 म्हणजे बघा काही प्रमाणात जर बघितलं तर अदर डिव्हिजन पेक्षा जर बघितलं भुसावळमध्ये काही कमी जो कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी जर बघितलं तर बघा 92 जो कट ऑफ आहे तुम्हाला युआर कॅटेगरीचा दिसून येणार आहे. त्यानंतर बघा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे प्रत्येक डिव्हिजन मध्ये तुम्हाला इथं कमी बघायला मिळणार आहे. म्हणजे की बघा जेवढे काही एसटी कॅटेगरीचे उमेदवार असतील,
ज्यांना 10वी मध्ये 85च्या वरती म्हणजेच की बघा 85 ते 90 या रेंजमध्ये मार्क मिळाले असतील, तर बघा अशा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन चान्सेस होण्याची शक्यता आहे. कारण की बघा समोरचे असे काही डिव्हिजन आहे, त्यांचा जो कट ऑफ आहे एस-टी कॅटेगरीचा तो बघा 86-87 या रेंजमध्ये गेलेला आहे. ते तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे. आता बघा त्यानंतर जर बघितलं आपण भुसावळ डिव्हिजन सोडून बुलढाणा डिव्हिजन, तर बघा बुलढाणा डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे म्हणजे की बघा 90च्या पेक्षाच तुम्हाला हाय कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजन, ज्यामध्ये बघा सर्वाधिक जागा रिक्त होत्या. आता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर युआरचा 93, त्यानंतर बघा ओबीसीचा पण बघा 93, ओबीसीचा 93 आणि एससी कॅटेगरीचा बघा 92-93 या रेंजमध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा यामध्ये पण बघा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, तुम्हाला इथं 90चा कट ऑफ म्हणजेच की एसटी कॅटेगरीमध्ये बघायला मिळणार आहे. आता त्यानंतर जर बघितलं आपण चंद्रपूर डिव्हिजन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं हाय कट ऑफ इथं बघायला मिळणार आहे 95-96 या रेंजमध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा आता बघा भरपूर जर बघितलं टोटल जर बघितलं 63 पेजेसची पीडीएफ आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता मी ज्या डिव्हिजनमध्ये कमी कट ऑफ आहे आणि ज्या डिव्हिजनमध्ये कमी कट ऑफ गेलेला नाही आहे त्यांची जर बघितलं फटाफट तुम्हाला इथं माहिती देतो. त्यानंतर बघा धाराशिवमध्ये जर बघितलं यामध्ये पण बघा तुम्हाला हाय कट ऑफ इथं बघायला मिळणार आहे. फक्त बघा पीडब्ल्यूबीडीचे जेवढे काही उमेदवार असतील त्यांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला इथं कमी बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं धाराशिव डिव्हिजन सोडून धुळे डिव्हिजनमध्ये, तर बघा धुळे डिव्हिजनमध्ये बऱ्यापैकी कमी जो कट ऑफ आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. कारण की बघा एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 91.83, 91.69. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर कट ऑफ बघितला तर बघा 92.16, ओबीसीचा बघा 94. अशा प्रकारे जर बघितलं तुम्हाला इथं कट ऑफ जो बघायला मिळणार आहे धुळे डिव्हिजनमध्ये. म्हणजे की बघा धुळे डिव्हिजनमध्ये जर बघितलं बऱ्यापैकी कमी कट ऑफ जो आहे तुम्हाला अदर कॅटेगरीमध्ये म्हणजे की डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर कमी बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा जळगाव डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा यामध्ये पण बघा तुम्हाला 93, 92, 91 अशा रेंजमध्ये जर बघितलं कट ऑफ जो बघायला मिळणार आहे. आणि कराड डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 90 पण इथं गेलेला आहे, 90, 91. त्यानंतर बघा यूआरचा कट ऑफ तुम्हाला 92च्या रेंजमध्ये इथं बघायला मिळणार आहे याच कम्पेअर जर बघितलं अदर डिव्हिजनमध्ये. त्यानंतर बघा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 89.16 आणि त्यानंतर जर बघितलं बऱ्यापैकी तुम्हाला कराड डिव्हिजनमध्ये पण बघा कमी कट ऑफ जो बघायला मिळणार आहे. जर बघा याच्यानंतरची जी मेरिट लिस्ट आहे 3, 4 अशी लागली तर बघा त्यामध्ये कमी कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. कोल्हापूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा 93, 94, 95 या रेंजमध्ये तुम्हाला इथं कट ऑफ बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा माळेगाव डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्हाला त्याच रेंजमध्ये बघा कट ऑफ जो बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा फक्त तुम्हाला एससी कॅटेगरीमध्ये जर बघितलं कमी कट ऑफ म्हणजेच की 91 कमी कट ऑफ जो तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. समोर चालून जर बघितलं तर 91च्या खाली पण तुम्हाला इथं कट ऑफ बघायला मिळू शकते. मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर यामध्ये जो आहे म्हणजेच की बघा जे काही विद्यार्थ्यांना जर बघितलं कमी कट ऑफ पाहिजे असता तर बघा या डिव्हिजनमध्ये बघा तुम्हाला इथं कमी कट ऑफ बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 88.83. त्यानंतर बघा यूआर कॅटेगरीचा जो की बघा प्रत्येक डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर 94, 93, 92 अशा रेंजमध्ये आहे. तर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे तुम्हाला मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनमध्ये तर बघा 90.16 या रेंजमध्ये बघायला मिळणार आहे. सोबतच बघा ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ पण बघा 89.33 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा बघा तुम्हाला सर्वाधिक कमी म्हणजेच की बघा 85.5 या रेंजमध्ये जर बघितलं तर कट ऑफ जो आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनमध्ये. आता बघा यूआरचा कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तुम्हाला इथं कमी बघायला मिळणार आहे. म्हणजेच की बघा मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर खूप कमी प्रमाणात तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता बघा भरपूर विद्यार्थी म्हणत होते की बघा सर माझे एवढे कमी कट ऑफ असल्यामुळे माझं सिलेक्शन होत नाही. तर बघा योग्य डिव्हिजन निवडला तर बघा प्रत्येकाचं सिलेक्शन योग्य ठिकाणी होत असते. एवढं तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही इथं बघू शकता की ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस, ओपन तर अशा विद्यार्थ्यांचं जर बघितलं की इथं कट ऑफ जो आहे तुम्हाला सर्वाधिक कमी बघायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ पण बघा तुम्हाला इथं 85.33 या रेंजमध्ये जर बघितलं तर बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा नागपूर ऑप्शनमध्ये जर बघितलं चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा सर्वाधिक कमी कट ऑफ मी तुम्हाला सांगतो आणखी कोणत्या डिव्हिजनमध्ये गेलेला आहे. तर नागपूर मॉपसेल डिव्हिजन झाल्यानंतर बघा नांदेड डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर हाय रेंजमध्ये म्हणजे की बघा 90च्या वरतीच तुम्हाला इथं कट ऑफ बघायला मिळणार आहे. आता बघा नवी मुंबई डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर आपल्याला कमी कट ऑफ जो आहे तिथं बघायला मिळणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथं देतो. बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये बघा 89 कट ऑफ गेलेला आहे. एससी कॅटेगरीमध्ये बघा 92 आणि एसटी कॅटेगरीमध्ये जर बघितलं 87. आता बघा पीडब्ल्यूबी चा जो कट ऑफ आहे तुम्हाला नवी मुंबईमध्ये जर बघा 81.5 असा बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा एसटी कॅटेगरीचा 86
आणखी जर बघितलं तर बघा EWS कॅटेगरीचा जर बघितला तर 88.83 हा जो तुम्हाला नवी मुंबईमध्ये कट ऑफ बघायला मिळणार आहे. तर बघा नवी मुंबईमध्ये पण बघा मेरिट लिस्ट 3 आणि 4 मध्ये जर बघितलं तर तुम्हाला कट ऑफ जो आहे तो कमी बघायला मिळणार आहे. पालघरमध्ये जर बघितलं तर हाय कट ऑफ तुम्हाला इथं म्हणजे की बघा 90-92 या रेंजमध्ये जर बघितलं तर कट ऑफ बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं संपूर्ण जे डिव्हिजन आहे त्याबद्दलची माहिती इथं बघायला मिळणार आहे. आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. फक्त बघा जे काही नवी मुंबई असतील, कराड असेल, मुंबई नॉर्थ डिव्हिजन असेल तर बघा यामध्ये जर बघितलं सर्वाधिक कमी कट ऑफ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा मागील वर्षी जर बघितलं तर GDSच्या ज्या टोटल जे मेरिट आहे ते 6 लावण्यात आलेल्या होत्या. आता यावर्षी जर बघितलं तर 5 मेरिट लिस्ट जे आहे ते लागण्याची शक्यता आहे. 5 पेक्षा जास्त पण लागू शकते कारण की बघा भरपूर विद्यार्थी जे आहे जॉइनिंग झाल्यानंतर पण सोडून जातात किंवा बघा जॉइनिंग करत नाहीये. तर बघा अशा उमेदवारांची जी लिस्ट आहे ते परत लावण्यात येते आणि त्यानुसार जर बघितलं तर मेरिट लिस्ट जी आहे ते वाढत राहते. आता बघा मेरिट लिस्ट 2 लागलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जर बघितलं 27 एप्रिलपर्यंत जर बघितलं DBसाठी टाईम देण्यात आलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले नाही आहे तर बघा नक्कीच तुम्ही तुमचा डिव्हिजन कोणता निवडलेला होता आणि तुम्हाला 10वी मध्ये किती मार्क्स होते. म्हणजेच की बघा 85% वरती जर का तुम्हाला मार्क्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून पुढच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे सिलेक्शन होणार आहे की नाही हे मी नक्की तुम्हाला सांगू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत या रिझल्टची माहिती बघितली नसेल तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की त्यांना शेअर करा जेणेकरून ते रिझल्ट बघू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.